नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत आज 16 तारखेचं हळद शेतीमालाचं बीट होत आहे. 2 दिवस वसमतचं बीट बंद होतं कारण जे बीट झाले होतं त्याचे शेतीमालाचे वजन काटे राहिले होते. तर पाहूयात हळदीचे बाजारभाव काय गेलेत. या गाडीचा बाजारभाव गेलेला आहे 16,000 रुपये. 16,000 रुपये ही गाडी विकलेली आहे. 16,455 रुपये या गाडीचा बाजारभाव झाला आहे. 16,455 रुपये. 16,455 ही गाडी विकलेली आहे. 16,500 रुपये. 16,500 रुपये गठ्ठ्याचा बाजारभाव झाला आहे. 16,200. 16,200 या गाडीचा बाजारभाव झाला आहे. 17,000 रुपये. 17,000 रुपये ही गाडी विकलेली आहे. 17,000. 16,500 रुपये या गाडीचा बाजारभाव. 16,500 रुपये. 16,455 रुपये ही गाडी विकलेली आहे. 16,700 रुपये या गाडीचा बाजारभाव झाला आहे. तर गठ्ठ्याचा बाजारभाव 16,400 रुपये हा गठ्ठा विकला आहे. 16,800 रुपये या गठ्ठ्याचा बाजारभाव. 16,800 डबल पॉलिश गठ्ठा आहे. 16,800 रुपये. 16,700 रुपये हा गठ्ठा. 16,355 रुपये हे गठ्ठा. 16,200 रुपये या गठ्ठ्याचा बाजारभाव. 16,900 रुपये ही गाडी विकलेली आहे. 16,900. 16,600 रुपये ही गाडी. 16,490 रुपये. तर 17,150 रुपये या गाडीचा बाजारभाव झाला आहे. 17,150. 17,150 रुपये ही गाडी विकलेली आहे. 16,505 रुपये. 16,505 रुपये या गाडीचा बाजारभाव. 16,505 गट्टा विकला आहे. 16,730 रुपये. 16,730. 16,390 रुपये हा गट्टा. तर या गाडीचा बाजारभाव 16,400 रुपये झाला आहे. 16,400 रुपये हा गट्टा डबल पॉलिश जबरदस्त क्वालिटी. 16,900 रुपये. 16,900. 16,900 रुपये हा गट्टा विकला आहे. 16,355. तर या गाडीचा बाजारभाव झाला आहे 16,700 रुपये. 16,700 रुपये ही गाडी विकलेली आहे. 16,700. 16,700 या गाडीचा बाजारभाव. गट्टा विकला आहे 16,340 रुपये. 16,340 ही गाडी विकलेली आहे. 16,900. 16,900 रुपये. 16,900. तर या गट्ट्याचा बाजारभाव झाला आहे 16,400 रुपये. 16,400 गट्टा. 16,380. 16,700 रुपये ही गाडी विकलेली आहे. 16,700 रुपये या गठ्ठ्याचा बाजारभाव झाला आहे 16,580 रुपये. 16,580. 16,580 हा पण गट्टा विकलेला आहे. तर कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये हळदीचे बाजारभाव जात आहेत आणि हळदीचं लाईव्ह बीट पण सुरू आहे. तर अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये हळदीचे बाजारभाव जात आहेत. तर हळदीचे बाजारभाव मागच्या सोमवारी जसे झाले त्याचप्रमाणे आज पण हळदीचे बाजारभाव जात आहेत. तर अशाच हळदीच्या बाजारभावाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान जय किसान.